नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुखा समाधानाचं जाऊ दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। तर मंडळी, आज आहे बुधवार, त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांना म्हणून सांगते की आजचा आपला विषय आहे सगळ्यांचीच आवडती वांगो वांगो, म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काल दिवसभरात एक धमाक्यावरती धमाके होत होते। शेवटी वर्षाच्या अखेरीस जे काही घडलं, जो काही खुलासा झाला आहे वांगोचा खोटेपणाचा, हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल। वांगोवर बॉम्ब पडलाय, बॉम्ब। एकदमच हादरून गेली असेल वांगो कालच्या खुलास्यामुळे। शेवटी कर्मा फिरून आलंच तिच्याकडे, असं बोलायला काही हरकत नाही आहे। जो काही तिने खोटेपणा केला होता, जी काही लपवाछपवी केली होती, त्याचं भांड फुटलं। वांगो, काय मिळवलंस ग बाई? शेवटी जेवढी प्रसिद्धी मिळवली होतीस ती गेली पाण्यात। ज्या गोष्टी इथे सोशल मीडियावरती नको हव्या होत्या यायला, त्या आल्याच, आणि पूर्ण दुनियेला समजलं की तू कशी आहेस। जो बुरखा घालून तू वावरत होतीस ना सोशल मीडियावरती उतळमात्याने एवढ्या वर्षापासून, शेवटी तो सभ्यतेचा बुरखा फाटला। भयानक होतं जे काही सत्य समोर आलंय ते। खरं म्हणजे मंडळी, हे सगळं समोर येण्यामागे वांगोच कारणीभूत आहे असं मला वाटते। तिने व्लॉगिंग सुरू केली आहे, ठीक आहे, तिने स्वखुशीने ते सुरू केलं होतं। तिचा नवरा दाखवला, मुली दाखवल्या, ठीक आहे, ती तिची ऍक्च्युअल फॅमिली आहे। पण स्वतःच्या कॉन्टेंटसाठी, व्हिडिओसाठी तिने जो घरातल्या इतर सदस्यांचा यूज केला आहे, त्यांना मध्ये आणलं, त्यांना दाखवून त्याच्यावरती व्हिडिओ बनवला, त्यावरती हिने मस्त डॉलर्स छापले। हे खूप चुकीचं केलं। फक्त गोड गोड बोलून तिने सगळ्यांना गोळा केलं होतं, हे स्पष्टपणे दिसत होतं। 2 वर्षापूर्वी हे ठग जोडपं जे भारतात आलं होतं, तेव्हा जे सासरी स्वागत झालं होतं एवढ्या थाटामाटामध्ये, तेही मला असंच वाटते वांगोने जबरदस्ती गोड गोड बोलून करायला लावलं असणार। कारण बघा ना, त्यावेळी या दोघांचं एवढं जल्लोष मध्ये स्वागत झालं होतं। पण जेव्हा गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हे लोक आले होते, तो जो मोठा कांड केला होता ना काकांनी रेसिडेंट परमिटचा, तेव्हा हे लोक तर कमीत कमी 20 दिवस तरी होते भारतात। तेव्हा कोणी यांचं स्वागत पण नव्हतं केलं, ना यांच्या नंदा आल्या होत्या, ना यांना भेटायला यांची भाभी आली होती। एकदाही ते लोक भेटायला आले नाही। आणि अचानक ह्यावेळी बैलेशच्या लग्नामध्ये दोन्ही नंदा होत्या, भाभी होती। हे अचानक कसे काय बरं दिसले हो मंडळी? आणि दिसले ते दिसले, मध्येच गायब पण झाले होते। रक्षाबंधन दिवशी तर असं वाटत होतं की काकूंचा कोणीतरी गाल लालेलाल केला होता। कशा चोरून चोरून किचन मध्ये उभ्या राहून व्हिडिओ काढत होत्या, बघितलत ना? आणि बोलल्या कशा की आता मी इथे नाही येणार, डायरेक्ट माहेरूनच घरी जाणार आहे। हो मंडळी, काय आहे ना, मी जे एवढ्या महिन्यांपासून बोलत होती ना, कॉन्टेंट साठी नाती जपतात, व्हिडिओ मध्ये दाखवण्यापुरतच असतं हे सगळं गोड गोड बोलणं। रील आणि रिअल लाईफ वेगळी असते, ते काय खोटं नव्हतं हो मंडळी। आणि हो, वांगोच नाही तर इतरही जेवढे जे धुनी भांडीवाले आहेत ना, ते सगळेच एका मायेचे मनी आहेत। आधी हेच लोक फॅमिलीला दाखवतात, आदर्श फॅमिली असं पिक्चर क्रिएट करतात, पण त्यानंतर यांचं आपसातच काहीतरी फिसकटतं। मग हे लोक एकमेकांचं तोंड पण बघत नाही, की एकमेकाचं नाव घेत नाही। कोणी मग जर यांना विचारलं की यांना लगेच राग येतो, ब्लॉक करून टाकतात त्या व्यक्तीला। एवढंच जर असेल तर दाखवूच नका ना सुरुवातीपासून, आपला काहीतरी व्हिडिओ बनवा आणि मोकळं व्हा। इतरांना कशाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करताय? आणि ठीक आहे, इतरांचा तुम्ही यूज करून घेताय ना स्वतःच्या फायद्यासाठी, मग त्यातले थोडे पैसे त्यांना पण द्या ना। आता काल जे काही झालं आहे त्यानंतर तरी वांगोने सुधरायला हवं असं मला वाटते। पण ही बाई पैशासाठी एवढी खाली पडली आहे की नाती गेली तेल लावत, हिचा नुसता किस्सा भरला पाहिजे। आता तसं तर ह्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी होत्या, यांना परत उजाळा देण्याची काही गरज नव्हती। झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून पुढे जायला हवं होतं। पण सवयीप्रमाणे वांगो गेली युनिक व्हिडिओ बनवायला आणि स्वतःचे एल लावून घेतले। त्यावेळी जर भाभीचं अकाउंट मला दिसलं नसतं तर कदाचित आज आपल्याला वांगोचा खरं रूप समजलंच नसतं असं मला वाटते। तिचे भक्त आज पण तिची पूजा करत बसले असते। आपण जे काही चांगल्या मनाने करतो ना मंडळी, त्याचे रिटर्न्स ही आपल्याला चांगलेच मिळतात, उशिरा का होईना। जे काय घडते ते चांगल्यासाठीच घडते। आणि देवाच्याच मनात होतं असेल कदाचित
की हिचा खोटेपणा जगासमोर येऊ दे. कोणाचं पर्सनल गोष्टींवरती बोलायला नाही आवडत, पण ह्या लोकांनी स्वतःचं सगळं काही YouTube वरती पब्लिक करून टाकलंय. आणि काल तर 4 भिंतीतल्या एवढ्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत की काय विचारूच नका. याचसाठी मी नेहमी अंधमंद भक्तांना बजावत असते की अंधमंद भक्तांनो, तुम्ही जे तुमच्या दादाताईंचं ग्रुप बघताय ना सोशल मीडियावरती, ते सगळं फेक आहे. हे लोक जे दाखवतायत ना तसे ऍक्च्युअल मध्ये अजिबात नाही आहेत. कोणावरती पण असा आंधळा विश्वास ठेवण्या अगोदर ना विचार करा की ती व्यक्ती खरोखर ते डिझर्व करते का. आता ज्या गोष्टी आपसातच बोलून क्लिअर झाल्या असत्या त्या अशा 4 चौघात आल्या आहेत, फक्त आणि फक्त पैशाच्या मोहापायी. आता त्या दिवशी त्या घरकोंबडीने स्वतःची बादली लिस्ट वाचून दाखवली तर लगेच हिने तिचा कॉन्टेंट कॉपी केला. काय तर म्हणे हे वर्ष माझ्यासाठी चांगले आणि वाईट दोन्ही होते. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा मंडळी, हिचं वर्ष कसं गेलं हे जाणून काय करायचंय. कौन बनेगा करोडपती मध्ये 7 करोड साठी हा प्रश्न येणार आहे का. उगाच आपला कॉन्टेंट नाही म्हणून एक जागा पकडून बसायची आणि फालतू टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचे. जुन्या दिवसाची जुनी मरगळलेली सुरुवात घेत टोमली आली सांगायला, आज काही केल्या काम संपत नव्हतं. ऍक्च्युली खूप पसारा होता. मी बोलल्याप्रमाणेच आता टोमली सॅटर्डे आणि मंडेला पण सुट्टी घ्यायला लागली आहे. बघा मंडळी, स्वतःच बोलायला जागा देते. मग कोण काय बोललं की हिला नको तिथे झोमते. काय सांगायला कारण नसल्यामुळे बोलते कशी. घरी फ्रेंड झाले होते आणि आम्हाला महत्वाच्या कामाला जायचं होतं बाहेर, त्यामुळे मी काल व्हिडिओ शूट नाही केला. हिच्या अशा वागणुकीमुळे कोणी हिच्या सोबत संबंध तरी ठेवले असतील की नाही ना, मला तेच समजत नाही. घरचे तर हिला विचारतच नाही आहे, पण उगाच फ्रेंड झाले बोंबलत सुटते. कधी फ्रेंड झालेले ते तर दाखवतच नाही. काय ते स्वेटशर्ट घालते रे ही बाई, शी. सगळे त्यावर गोळे गोळे आले होते. नकली कुठून पण स्वस्तातला माल उचलते आणि घालून येते, त्याचे परिणाम आहेत. 2024 मध्ये बैलेशचं लग्न झालं, ही खूप चांगली गोष्ट झाली. पण 2025 मध्ये काकूंना स्वप्न पूर्ण करायचंय, पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. आता मेहनत आणि काकूंचा तर 36चा आकडा आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 1 नंबर आळशी काकू आहे त्या. हिचा हलकाचा स्नो ना मी पूर्ण व्हिडिओ मध्ये शोधत होती, काय केल्या दिसलाच नाही मला. तुम्हाला कुठे दिसला का हो मंडळी हलकासा स्नो. जर दिसला असेल ना तर मला टाइम स्टॅम्प सांगून कॉमेंट करा प्लीज. त्या शैलाने एका पेपर वरती ड्रॉइंग काढलं होतं आणि ती बोलली ही आहे खारी, पण खारी नाही तर वांगोच वाटत होती मला ती. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली का हो मंडळी तुम्ही, त्या शैलाने त्या चित्रामध्ये मध्येच 1 2 3 4 5 6 लिहिलं होतं. काकूंनी विचारलं हे काय आहे, तर ती बोलली इकडे बघ 10 11 12 पण लिहिलं आहे. पण तिने तर 21 लिहिलं होतं 12च्या जागी. पण काकूंनी तिची चूक सुधारलीच नाही. उलट काकू बोलल्या अच्छा असं आहे का, अभ्यास पण सुरू आहे ड्रॉइंग सोबत. काय बोलायचं हो या बाईला आता. हिला साधा 12 आणि 21 मधला फरक देखील समजत नाही. किती बिंडोक असेल ना ही बाई. कोणत्या दिवशी कोणता कचरा घेऊन जातात ह्याची माहिती देत होत्या काकू, पण स्वतःबद्दल नाही सांगितलं. ह्यांच्या डोक्यात पण तर कचराच भरलाय ना. ही निर्लज्ज टोमली करून करून भागली आहे, पण आव असा आणते जसं काय सभ्य आहे. 2024 मध्ये काही वाईट गोष्टी घडल्या, पण मी माझा पेशन्स नाही सोडला. मी कुठेच चुकली नव्हती. अरे 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 अगं टोमले रडू नको ग, तू नाही चुकली. तुझा जो ऑडियन्स आहे ना तो चुकलाय तुझ्यावरती विश्वास ठेवून. त्या लोकांचा तू विश्वासघात केलायस. पाय खेचून मागे खेचण्याचं काम माहिती होतं, पण हात खेचून मागे खेचणं हे पहिल्यांदाच ऐकलंय. भरपूर लोकांनी माझं नाव वापरून चॅनल ग्रो केला मेहनत न घेता. अगं बाई, तुझं नाव वापरून चॅनल ग्रो केला असता तर मग आतापर्यंत तर लाखभर सबस्क्रायबर्स व्हायला हवे होते ना. आणि अगं तू जो खोटेपणा करतेस ना तो तुझ्या अंधमंद भक्तांना दिसतच नाही ग. तो आम्ही शोधून शोधून काढतो. याला मेहनत नाही बोलायची तर अजून काय बोलायचं ग पिंडोक बाई. बिसाल आणि भाभीच्या लग्नाच्या वेळी हिने सांगितलं होतं माझी वहिनी खूप छान आहे. तेच सेम आता फसविणीबद्दल काकू सांगतायत. काय बोलायचं ना या बाईला. उद्या तिच्या सोबत पण काहीतरी फिसकटलं का मग ती पण वाईट होणार. सारखं आपलं माझ्यामुळे चॅनल ग्रो झाला, माझ्यामुळे चॅनल ग्रो झाला, माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे ते झालं. अगं बाई, एवढ्या पण भ्रमामध्ये राहू नकोस ग तू. आम्ही खरं बोलतोय ना म्हणून एवढी माणसं आम्ही जोडली आहेत, ती आमच्या सोबत उभी आहेत. ज्यांना तुझा खरा चेहरा समजला होता ना ते तुला कॉमेंट्स करायचेच आधी, पण त्यांना तू ब्लॉक करून टाकलं होतं. एक दिवस ना तुझ्या अंधमंद भक्तांसोबत पण हेच घडणार आहे. त्यांना पण तुझं रियालिटी समजेल मग.
आणि अगं टोमले, मी तुला आधी देखील सांगितलं आहे, तुला ओपन चॅलेंज केलं होतं मी. माझं जेवढं पण युट्यूबचं रिव्हेन्यू आहे ना ते मी दाखवायला तयार आहे. तू दाखवशील का तू किती डॉलर्स छापले असते लोकांना मूर्ख बनवून? आणि अगं आता जास्त दिवस तुझा हा खोटेपणा नाही चालणार ग. काल जे काही झालंय ना त्यावरून कितीतरी लोकांच्या मनातून उतरून गेली असशील तू. आणि अगं तू जो काही दिखावापणा केला होतास ना तोही मला माहिती आहे ग. देवाच्या नावाचा पण कॉन्टेंट साठी यूज केलास तू. फेक स्वामी भक्ती दाखवता तुम्ही लोक. त्यांच्या प्रकट दिनाला तर साधी एक पोस्ट किंवा व्हिडिओ मध्ये उल्लेख देखील केला नव्हतास तू. आता ह्या वर्षी तरी बिंडोक टोमली नवीन कॅलेंडर आणणार आहे की नाही काय माहिती. नाहीतर मग गेल्या वर्षीच कॅलेंडर अलटून पलटून लावायची. त्या दिवशी काय मूर्खासारखी साडी वगैरे नेसून फिरत होती काय माहिती. स्वतःला काही नववधू समजते काय? लग्नाच्या पहिल्या वर्षी ते हलव्याचे दागिने घालतात. मग हिचं काय मध्ये मध्ये सुरू होतं. हिला जर कोलॅबरेशन करायचंच होतं तर मग बैलेश आणि फसविनीचं नुकतंच लग्न झालं आहे. तिला द्यायचे होते ते हलव्याचे दागिने. तिने केला असता व्हिडिओ शूट. आणि असं 20 दिवसा अगोदरच कोण असं शूट करून ठेवतो मंडळी. ठीक आहे आता शूट केलं असतं आणि संक्रांतीच्या वेळी टाकू शकली असती ना ही. पण नाही, कोणी टाकण्याच्या आधीच टोमलीला नंबर लावायचा होता. एक नंबरची लबाडबाई आहे ही टोमली. त्या शैलाला मिरची भजी हवी होती पण ती ऍपल खात होती. नंतरही ती खाऊ शकली असती. पण ह्या काकूने तिला खोचक सारखं विचारलं की शैला तू तर ऍपल खाते ना मग मिरची भजी नाही खाणार का? नुसतं कामचोरपणा करायचा असतो या बाईला. क्रिसमस ट्री ही न्यू इयर पर्यंत ठेवतात पण बिंडोकने 2 दिवसातच उचलून ठेवलं. कोलॅबोरेशन म्हणजे काय असते हो मंडळी? नवीनच काहीतरी ऐकलं मी. कोलॅबोरेशन. कोलॅब बोलू शकली असती ही पण नाही, हिला नुसतं शायनिंग मारायची असते. हिला वाटलं ही काहीतरी युनिक शब्द यूज करते आणि एखाद्या शब्दाचा जर उच्चार करता येत नसेल तर आधी नीट शिकून घ्यायचं ना आणि मग बोलायचं. पण नाही, बिंडोक बाईला कमीपणा येत असेल सगळ्या गोष्टीचा. कोळशाचं जे रेसिडेंट परमिटचं कांड झालं होतं ना मंडळी तेव्हा ही हळदी कुंकाला गेली होती आणि तेव्हा तीच ब्लॅक साडी तिने नेसली होती. त्याचा व्हिडिओ तर अजूनपर्यंत काकूंने दाखवला नाही आहे. मला असं वाटते ह्या संक्रांतीमध्ये काकू ती क्लिप ऍड करतील आणि लोकांना नेहमीप्रमाणे मूर्ख बनवतील. किती फणी दिसत होती टोमली त्या लुक मध्ये. मला तर एवढं हसायला आलं ना तिला बघून की काय विचारूच नका. आता मखाने मुलींना आवडतात मग या बाईला एक्स्ट्रा 2 पॅकेट घेऊन यायला काय प्रॉब्लेम आहे का? पण नाही, एकच पॅकेट आणते आणि लाडू मध्ये टाकायचं असं सांगत बसते. आणि मग त्या मुलींनी खाल्लं की बोंबाबोंब करते. सध्या टोमलीचे व्ह्यूज खूप पडले आहेत म्हणून कुठे कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असते. मुलींना सुट्टी आहे ठीक आहे पण कोळशाचं काय हो मंडळी. हा नेहमीच कसा काय रिकामी असतो एवढा आणि कुठेही जाऊन नुसतं हे बघा ते बघा हे बघा ते बघा नुसतं एवढंच सुरू असते. घरी येऊन पण 100 वेळा दाखवलेला पिझ्झा परत दाखवत होती. अगं टोमले आता ना तुझा कॉन्टेंट संपला आहे. संन्यास घे युट्यूब वरून प्लीज. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.